ऑपरेशन टायगरमध्ये ट्विस्ट, 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही. 2 खासदार उद्या बैठकीला हजर राहणार. ठाकरे सेनेला आशा सूत्रांची माहिती, तर उद्याची बैठक निर्णायक ठरणार. उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. कायदेशीर बाजू तपासून पक्षप्रवेशाची घोषणा करणार. वर्धापन दिनी 6 खासदारांचा प्रवेश होण्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे यांचे 9 पैकी 6 खासदार फुटल्याची चर्चा. बंडखोर खासदारांचं कालच लोकसभा अध्यक्षांना पत्र. शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरणाची तयारी. 15 कोटी दिल्यानंतर विमानात बसले. संजय राऊतांचा दावा. आधी राजीनामा द्या, बेईमान म्हणत बंडखोर खासदारांना शिव्या देखील हासडल्या. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय. शिरसाटांचा हा हल्लाबोल. राऊतांचा आरोप नेहमीचेच. राऊतांच्या आरोपांवर शिरसाटांचं उत्तर. ओमराजे निंबाळकर 3 तास पुणे विमानतळावरच, दिल्लीला न गेल्याचा ओमराजे निंबाळकरांचा दावा. अजूनही तुम्ही ठाकरेंसोबत आहात का, या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर मात्र निरुत्तर. पवनराजे हत्याकांडाचा काल 20 वर्षांनी निकाल येणार होता. निकाल बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत या, असा ओमराजेंवर दबाव. संजय राऊतांचा दावा. मी कायम उद्धव ठाकरे यांच्यासोबतच, पक्ष सोडायचा त्या दिवशी राजकारणात राहणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीनंतर खासदार राजाभाऊ वाजे हे भाऊक. ठाण्यातून 2 लोक आले होते, सोबत या, विकास निधी देतो अशी ऑफर दिली. राजाभाऊ वाजेंच्या वडिलांनी सांगितली इनसाइड स्टोरी. ऑपरेशन टायगरशी भाजपचा काही एक संबंध नाही. खासदार का जात आहेत याचं ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही. डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडानं पेटून उठलंय. सुषमा अंधारेंचा आरोप. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं. 2029च्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट. एका खासदाराला केंद्रीय मंत्रीपद, तर मतदारसंघात मुबलक निधी देणार. शिंदेंचं आश्वासन, अशी सूत्रांची माहिती. आम्ही अजून कुणाकडेही गेलेलो नाही. ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया. संजय देशमुख हे फुटले तर त्यांना गाडीसकट पेटवून देऊ. वाशिममधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची संजय देशमुखांना थेट धमकी. मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार. मी कुणासोबत हे उद्याच कळेल. जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीमध्ये दिसतील. संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन. संसदीय दलाची उद्या तातडीची बैठक. उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाणार. G7 परिषदेनिमित्त पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक. मोदींकडून आता हॉर्मुझ सामुद्रधुनीसह भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित. भारतावर हल्ला झाल्यास अमेरिका मदत करेल. मोदी आहेत तोपर्यंत भारताची भूमिका महत्वाची. इराणसोबतच्या करारात भारताला सुरक्षेची हमी देणार. डोनाल्ड ट्रम्प यांचं आश्वासन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींची प्रशंसा. मोदी एक शांत संयमी व्यक्ती आहे, पण मी तसा नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य. दिल्ली पोलिसांचा पाकिस्तानच्या ISI नेटवर्कवरती मोठा हल्ला. 5 संशयित दहशतवाद्यांना अटक. दिल्लीसह अनेक राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचा कट होता. प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवारची महाराष्ट्र सायबर कार्यालयात चौकशी. वादग्रस्त विधानाप्रकरणी दोघांची 8 तास चौकशी. पुढील आठवड्यामध्ये पुन्हा हजर राहण्याचं समन्स. दोघांचे मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक तपासासाठी जप्त.